टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाची आजची सुनावणी रद्द। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी रद्द। लोकशाहीला सूत्रांची माहिती। नव्या शेवडी नाभाशेवा सीलिंगसाठी आता मोजा 250 रुपये टोल। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक। बैठकीमध्ये लोकसभा जागा वाटपाबाबत होणार चर्चा। पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमध्येच तिढा। समाधान आवताडे विरुद्ध प्रशांत परिचारकांची दावेदारी। परिचारकांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। रायगडच्या लोणेरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 1400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 5 जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त बोलावला। सिल्लोडमध्ये सत्तारांची हिटलरशाही। गौतमीची लावणी पाहायला आलेल्यांना लाठ्यांचा प्रसाद। हाडं तुटेपर्यंत लाठीचार्ज करा। सत्तारांची पोलिसांना चिथावणी। माझ्या शब्दप्रयोगाला विरोधक जबाबदार। कालच्या कार्यक्रमात विरोधकांनी गोंधळ घातला। सत्तारांकडून दिलगिरी पण माफी नाही। सत्तारांनी केलेल्या हिटलरशाहीनंतर राजकीय वर्तुळातून टीका। अब्दुल सत्तारांचं विधान निंदनीय। वरटीवारांनी केला वक्तव्याचा निषेध। राम मांसाहारी असल्याच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त। मात्र आव्हाड वक्तव्यावर ठाम। आव्हाडांच्या वक्तव्याच्या विरोधात साधू महंत आक्रमक। आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, साधू महंतांची मागणी। जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन। पुण्यातील अलका चौकात भाजपचं आंदोलन। दर 4 महिन्यांनी अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढणार नाही। मानधन वाढ होण्यासाठी 1 वर्ष लागेल। अंगणवाडी सेविकांच्या संपावर सरकारची ताठर भूमिका। सिंधुदुर्ग लोकसभेच्या वादात अजित पवार गटाची उडी। अजित पवार गटाकडून किरण सामंतांचे भावी खासदार म्हणून बॅनर। अजित पवार गटाच्या बॅनरबाजीनं महायुतीतील वाद चव्हाट्यावर। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा वाढला। श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला अजित पवार गटाचा विरोध। महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। जागा वाटपाचा फॉर्म्युला आघाडी समितीनं मल्लिकार्जुन खरगेंकडे सोपवला। शिर्डीतील शरद पवार गटाच्या शिबिराची आज सांगता। शरद पवार आज शिबिरात संबोधित करणार। शरद पवार गटाचं शिबिर शिर्डीत होतंय म्हणून गर्दी आहे। शिबिर दुसऱ्या ठिकाणी ठेवावं तेव्हा त्यांना त्यांची ताकद कळेल। शरद पवार गटाच्या शिबिरावरून सुजय विखे पाटलांचा खोचक टोला। कीर्तन रन कायद्यावरून सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर हल्लाबोल। मुळात असे उफराटे कायदे करतात कशाला, सामनातून सवाल। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आव्हाडांविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक। आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करण्याची सर्वपक्षीयांची मागणी। जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या विधानाचा आनंद परांजपेंकडून निषेध। जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, परांजपेंची मागणी। शिर्डीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचं पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून समर्थन। जरांगे पाटलांच्या 6व्या टप्प्यातील दौरा सुरू। महादेवाचा अभिषेक करून दौऱ्याला सुरुवात। ग्रामस्थांकडून आपे गावात जरांगेंचं जंगी स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी ऍक्शन मोडमध्ये। मल्लिकार्जुन खरगेंची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी तर नितीश कुमारांची निमंत्रकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू। बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासंदर्भात होणार चर्चा। महानंद दूध संघ एनडीडीबीला चालवण्यासाठी देणार। आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होण्याची शक्यता। महानंदच्या 27 एकर जमिनीवर गुजरातचा डोळा। संजय राऊतांचा आरोप। महानंदचे कर्मचारी 5 महिन्यांपासून पगाराविना। राऊतांचा मोठा आरोप। ऊसतोड वाहतूक कामगार संघटनांची आज शिर्डीमध्ये बैठक। शरद पवार, पंकजा मुंडे बैठकीला राहणार उपस्थित।
काँग्रेसची आज दिल्लीत बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीवर होणार चर्चा. बैठकीला नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित. पंतप्रधान मोदींचा 12 तारखेला नाशिकमध्ये रोड शो. निलगिरी बागेपासून मोदींचा रोड शो होणार सुरू. सुषमा अंधारेंविरोधात मालेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप. अमन परदेशीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू. पुणे विद्यापीठाकडून या संदर्भात अधिसूचना जारी. शुभकालीन वास्तू शस्त्र संवर्धनासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. वास्तूंची यादी दस्तावेजीकरण करण्याची जबाबदारी समितीकडे. विनोद तावडेंकडे ओबीसी मोर्चाच्या प्रभारी पदाची जबाबदारी. भाजपकडून नेत्यांना विविध मोर्चांच्या प्रभारी पदाची जबाबदारी. राज्यात कोरोनाचे 862 सक्रिय रुग्ण. नागरिकांना मास्क वापरण्याचे प्रशासनाचं आवाहन. राज्याच्या आरोग्य विभागाकडून नियमावली जारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.